भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा आणखी एक पुरावा समोर आला। या हल्ल्यामध्ये भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला। 9 आणि 10 मे रोजी केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आला। पाकिस्तानला मदत म्हणजे दहशतवादाला मदत आहे, त्यामुळे IMFने पाकिस्तानला केलेल्या मदतीचा विचार करावा असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं। भुजमध्ये त्यांनी भारतीय जवानांची भेट घेत ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल आभार व्यक्त केले। जम्मू काश्मीरमध्ये 48 तासात 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला मोठं यश मिळाले। शोपियानमध्ये केल्लर आणि पुलवामा मधल्या त्राल परिसरात हे ऑपरेशन राबवण्यात आले। पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी पोलखोल करण्यात आले। फेक न्यूजच्या आधारे पाकिस्तानी सैन्याची प्रशंसा करणारे व्हिडिओज व्हायरल केले जात होते। प्रसारित केलेली प्रतिमा AI निर्मित आहे असा कुठलाही लेख लिहिला नसल्याचं द टेलिग्राफनं स्पष्ट केलं। भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी पहिल्यांदाच तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अधिकृत संवाद साधला। जयशंकर यांनी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली। तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। दोन्ही नेत्यांमधला संवाद ऐतिहासिक ठरला। नवी मुंबईमध्ये आज युवा सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत। यानिमित्त शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। श्रीकांत शिंदे आगामी मनपा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता। सोलापूर शहरामध्ये ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली। 3 जूनपर्यंत विनापरवाना बेकायदेशीररित्या ड्रोन उडवण्यास, शूट करण्यास तसंच कोणत्याही प्रकारच्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली। बुलढाणामधल्या लोणार इथल्या दैत्यसुदन मंदिरामध्ये आजपासून 5 दिवस किरणोत्सव साजरा होणार आहे। दररोज दुपारी 11:30 ते 1 वाजेपर्यंत सूर्यकिरण दैत्यसुदन मूर्तीवर पडतात। हा चमत्कार पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात। राज्यामध्ये सर्वत्र वाळू माफियांचा राज सुरू असून सामान्य नागरिकांना वाळू मिळणं दुरापास्त झाले अशी कबुली गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली। जयस्वाल यांनी नियोजन भवनामध्ये खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला। यावेळी वाळू धोरणावर त्यांनी हे वक्तव्य केले। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्याची चाचपणी सुरू आहे। 14 ते 15 हजार शिक्षकांचा होकार आल्यास निवडणूक लढणार असं कडूंनी म्हटलंय। 2024 मध्ये अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे। भाजपचे सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। शिरवळमधल्या सारोळा पुलाजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। यानंतर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं। जालन्यामध्ये मटका जुगार सुरू ठेवण्यासाठी 25,000ची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाचं कॉन्स्टेबलला जेरबंद करण्यात आलं। नंदुरबार अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केली। मालमत्ता जप्ती करणाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करू नका अशा शब्दात हायकोर्टानं मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांना ठणकावलं। बँक खातं गोठवताना संबंधितांच्या व्यवसायावर गदा येण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रशासनानं सावधगिरीनं कारवाई करावी असं कोर्टानं म्हटलं। पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत लोखंडी कमानीवर कारवाई करत 70,000चा दंड वसूल केला। या लोखंडी कमानीवर निष्कासनाची कारवाई केली। पिंपरी चिंचवडच्या भोसरी MIDC हद्दीमध्ये एकाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली। ज्ञानेश्वर बर्गे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। CCTV फुटेजच्या सहाय्याने तपास करत पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले। पैशांच्या देवाणघेवाणीवरून हत्या झाल्याचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। मालेगाव, मनोरा, मंगरुळपीर आणि रिसोड तालुक्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उन्हाळी मूग, हळद, भुईमूग या काढणीच्या टप्प्यावर आलेल्या पिकांना धोका निर्माण झाला। मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी परिसरामध्ये आज दमदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। जेजुरीमधल्या कडेपठार मंदिराच्या पायरीवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं। या पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। तामिळनाडूतल्या उटी शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। एकीकडे अवकाळी पावसाचा फटका बसतोय तर दुसरीकडे वाढत्या तापमानाचा डाळिंब बागांना मोठा फटका बसलाय। शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब बागेच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर टाकून आच्छादन केले। मात्र तरी सुद्धा वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला। अवकाळी पावसामुळे वाशिम बसस्थानकासमोरच्या परिसरात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली। नाल्यांची योग्य सफाई न झाल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर येते, त्यामुळे बसस्थानक परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरले। त्यामुळे प्रवाशांना आणि ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागतो। यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसलाय। भुईमूग, कांदा, तीळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे शेतशिवारात पाणी साचतंय, त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली।
यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसानं कहर केलाय। नेर तालुक्यातल्या बोरगाव लिंगा इथल्या जिल्हा परिषद शाळेचं छप्पर उडालंय। शाळेतल्या शैक्षणिक साहित्याचं यामध्ये मोठं नुकसान झालंय। बुडाला पाहिजे। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। बेळगावात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरलंय। बैलहोंगल तालुक्यातल्या सुदगट्टी गावातले ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पावसाचं पाणी शिरलं, तर ग्रामपंचायत बंद असल्यानं ग्रामपंचायतीच्या खिडकीतून पाणी बाहेर पडतं। नवी मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 50% घसरलेत। काही दिवसांपूर्वी 30 ते 40 रुपये किलो असणारा कांदा आता 15 ते 20 रुपये प्रति किलोने विकला जातो। भारत पाकिस्तान तणाव तसंच बांगलादेशमधल्या अस्थिर वातावरणाचा कांदा निर्यातीवर परिणाम झाला। अकोल्यामध्ये किसान ब्रिगेडकडून कर्जमुक्ती अभियान राबवलं जाते। अभियानातून शेतकऱ्यांकडून कर्जमुक्तीचे अर्ज भरून जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात दिले जातात। यावेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती अभियान कसं आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। भंडारामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप बोनस जमा झालेला नाही। नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देऊ असं जाहीर केलं होतं, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा झाला नाही। त्यामुळे शेतकरी सरकारला प्रश्न विचारतात। उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं 110 किलोमीटरचं काम अखेर पूर्ण झालंय। दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानं महापालिकेच्या वतीनं पाणी उपसा संदर्भात चाचणी घेण्याच्या कामाला वेग आलाय। दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरकरांचे पिण्याच्या पाण्यासंदर्भातल्या अनेक अडचणी दूर होणार आहेत। नवी मुंबई आयुक्तांनी मलउदंचन केंद्र आणि धारण तलावाच्या कामांची पाहणी केली। पाहणी दरम्यान ही कामं जलद गतीनं गुणवत्ता राखून पूर्ण करण्याचे निर्देश दिले। मंत्रालय शेजारी आता नवी सह इमारत उभारली जाणार आहे। इमारतीमध्ये 20 मंत्र्यांसाठी आधुनिक आणि सुसज्ज दालनं तयार केली जाणार आहेत। 5 मजली नव्या इमारतीसाठी 110 कोटींचा खर्च केला जाणार असून नव्या इमारतीचं बाह्यरूप सध्याच्या मंत्रालयाशी सुसंगत असणार आहे। राज्याच्या पोलीस दलातलं अपुरं संख्याबळ आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण पाहून आता पोलीस हवालदार आणि पोलीस शिपायांना सुद्धा गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार देण्यात आला। तपासाचे हे अधिकार देण्यासाठी पदवीधर आणि 7 वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या अटी घालण्यात आल्या। पावसाळा तोंडावर आल्यामुळे रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना मुंबई महानगरपालिकेनं वेग दिला। 20 मे नंतर रस्त्यावर काँक्रीट टाकलं जाणार नाहीये। त्यानंतर काँक्रिटीकरणाव्यतिरिक्त अंतिम टप्प्यातली उर्वरित कामं पूर्ण करण्यावर भर देण्याचं नियोजन महापालिकेचं आहे। मुंबईमध्ये 134 धोकादायक इमारतींची नोंद झाली। वांद्रे, खार, गोरेगावमध्ये धोकादायक इमारतींचं प्रमाण जास्त आहे। त्यापैकी 77 इमारतींमध्ये रहिवाशांचं वास्तव्य असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी इमारती रिकाम्या करण्याचं आवाहन करण्यात आलं। खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राने विजेतेपदाची हॅट्रिक केली। महाराष्ट्रानं अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करत 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य अशी एकूण 158 पदकांची लयलूट केली। तब्बल 9 स्पर्धा विक्रमांचा पराक्रम सुद्धा महाराष्ट्राने यंदाच्या 7व्या खेलो इंडिया स्पर्धेत केला। शहादा शहरामध्ये क्रीडा संकुल तयार करण्यात आले, मात्र उद्घाटनानंतर या क्रीडा संकुलाची देखभाल दुरुस्ती क्रीडा विभागाकडून होत नसल्याचं दिसतंय। क्रीडा विभागाचे कोणतेही अधिकारी नसल्यानं कुठलाही स्पर्धा किंवा क्रीडा संकुल उपयोगात आलं नाही। हे क्रीडा संकुल दारुड्या आणि गर्दुल्यांचा अड्डा बनेल। एसटी चालक समुपदेशन योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र आहे। एसटी चालक तणावमुक्त राहावेत या उद्देशानं त्यांच्यासाठी समुपदेशन योजना लागू करण्यात आली होती, मात्र अवघ्या 4000 मानधनावर पुरेसे MSW उमेदवार न मिळाल्यानं केवळ 20 समुपदेशक शिल्लक आहेत। कमी मानधनामुळे उमेदवार मिळेना अशी परिस्थिती आहे। भंडाऱ्यातली बस स्थानकं हाऊसफुल झालेत। शाळा महाविद्यालयानं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानं प्रवासी संख्येत वाढ झाली, मात्र 2 आठवड्यांपासून अनेक ग्रामीण भागात बसगाड्यांचा तुटवडा निर्माण झाला। त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बस सेवा वाढवण्याची मागणी होती। पुण्यामध्ये मेट्रोच्या प्रवाशांकडून ऑनलाईन तिकीट खरेदीला अधिक प्राधान्य मिळत असल्याचं दिसतंय। गेल्या 4 महिन्यामध्ये व्हॉट्सअपवरून होत असलेल्या तिकीट विक्रीतून मेट्रोला 5,38,00,000चं उत्पन्न मिळालं। नायर दंत महाविद्यालयामध्ये बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या 67 वरून 75 करण्यात आली। रुग्णालयामध्ये अधिक क्षमतेने सेवा देण्यासाठी पदवी अभ्यासक्रमातल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याला मान्यता देण्यात आली। दंत वैद्यकीय परिषदेनं ही मान्यता दिली। PMRDA कडून PMPL ला आर्थिक मदत करण्यात येणार आहे। नवीन बस खरेदीसाठी PMRDA नं PMPML ला 230 कोटी रुपये देणार आहेत। त्यामुळे PMPLच्या ताफ्यामध्ये लवकरच नव्या 500 बस दाखल होणार आहेत। संभाजीनगर शहराजवळच्या 26 गावांच्या वगळलेल्या भागाचा विकास आराखडा राज्य शासनातर्फे नुकताच मंजूर केला, तर वगळलेल्या भागाचा नकाशा सुद्धा राज्य शासनानं अंतिम केला। झालर क्षेत्रातली अनियमित वाढ रोखण्यासाठी आता आराखड्यातल्या रस्त्यांचं मार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला।
संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणामध्ये उभारण्यात येत असलेल्या जॅकवेलचं काम 63% पूर्ण झाल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केलाय। कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने योजनेचा रोडमॅप सादर करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान उच्च न्यायालयाने केलेले आदेश आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी नेमलेली विभागीय आयुक्तांची समिती योजनेच्या कामाचा सतत पाठपुरावा घेते। भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला। बँकेनं 2008 मध्ये बलुतेदार संस्थेला 1,19,00,000 रुपये कर्ज दिलं होतं। दरम्यान शासनानं 2016 मध्ये बँकेला पैसे दिले, मात्र तरीही बँकेनं 12 बलुतेदार संस्थेवर थकीत असल्याचा उल्लेख केला असं भोंडेकरांनी म्हटलं। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती, त्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली। मात्र न्यायालयानं यादीला स्थगिती दिल्यानं निवडणूक प्रक्रियेमध्ये पुन्हा अडथळा निर्माण झाला। मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला शरद पवारांचं नाव दिलं जाणार आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून शरद पवारांचा गौरव करण्यात येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्टँडचं उद्घाटन होणार। नागपूर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याकडे खंडणी मागून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ता प्रशांत गायकवाडवर गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला। रायगडमध्ये राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना धक्का दिला। माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। येत्या 18 तारखेला ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर झाला। यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सर्वात अव्वल ठरल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांचा पदग्रहण समारोह संपन्न झाला। भाजपचे निवडणूक निरीक्षक मनोज कोटक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देत पदग्रहण समारोह पार पडला। सोलापूरमध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली। अशोक चौक इथून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली, तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात करण्यात आली। ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर भाजपकडून आज नागपूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रॅलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते। यावेळी बावनकुळेंनी काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेसची यात्रा राजकीय यात्रा असल्याचा हल्लाबोल बावनकुळेंनी केला। ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर अंबाजोगाईमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये स्वतंत्र सैनिक, महिला, पुरुष, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी राष्ट्रगीतानं तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला। जळगावमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली। सांगलीमध्ये पतीनं पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून केला। शिंदेमळा इथे ही घटना घडली। घरगुती वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। नाशिकमध्ये भर रस्त्यामध्ये तरुणीनं राडा घातलाय। तरुणीच्या गोंधळामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। या तरुणीनं मद्यपान केल्याचा संशय व्यक्त केला जातो। हिंगोलीच्या वसमत वनपरिक्षेत्र कार्यालयातल्या वनपाल 20,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकलाय। लाकडांची वाहतूक करणारं वाहन चालू देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती। या कारवाईने एकच खळबळ उडाली। धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी शहरामध्ये कृषी विभागानं अवैध खत साठा जप्त केलाय। 4 लाखांचं 20 मेट्रिक टन खत 456 पिशव्यांमध्ये अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलं होतं। याची माहिती मिळताच कृषी विभागानं छापा टाकून अवैध खत साठा जप्त केला। या प्रकरणी वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। वर्ध्यामध्ये बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या वयोवृद्धाकडून हातचलाकीनं पैसे चोरणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। या चोरट्याचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। जळगावमधल्या रामानंद नगरमध्ये घरातून विद्यार्थ्याचं लॅपटॉप आणि मोबाईल चोरट्यांनी लांबवलाय। दरम्यान चोरटा घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही चित्रित झाला। या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। भंडाऱ्यामध्ये धान खरेदी केंद्र चालकांनी प्लास्टिक बारदाण्यामध्ये धान खरेदी केल्याचं आढळलं। यावेळी जिल्ह्यातले 13 धान खरेदी केंद्रावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। शासनानं पुरवठा केलेल्या बारदाण्यामध्ये धान खरेदी करणं बंधनकारक आहे, मात्र बहुतांश केंद्र चालक शासनाच्या नियमांची पायमल्ली करतात। सीईटीबाबत तक्रार किंवा आक्षेप नोंदवण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। आजपासून 18 मे पर्यंत विद्यार्थ्यांना हे आक्षेप नोंदवता येणार आहेत। विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिंग आयडी मधून हे आक्षेप नोंदवता येतील असं सीईटी सेलनं म्हटलं। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए, डीपीएन, एमपीडी, बीपीएड या 6 सीईटीचे निकाल जाहीर केले। त्यामध्ये नर्सिंग सीईटीमध्ये चौघांना 100% गुण मिळाले।
बीडच्या आष्टीमधल्या अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींना 10वी मध्ये सारखेच गुण मिळाले। आई वडिलांनी आनंद व्यक्त करत दोन्ही गुणी लेकींचं औक्षण करत शाबासकी दिली। अभ्यासामध्ये दोघी एकमेकींच्या शंका निरसन करायचा आणि त्यामुळे चांगले गुण मिळाल्याचं अनुष्काने सांगितलं। भंडाऱ्यामध्ये उन्हामुळे दुधाळ जनावरांना हिरवा चारा मिळत नाहीये, त्यामुळे 50% दूध उत्पादनात घट झाली। तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे जनावरांचा खुराक देखील बरोबर होत नाहीये। उन्हामुळे आता शेतकरी जनावरांना हिरवी नेट लावून ठेवतात। नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यात येते। एका टेम्पोवर धडक कारवाई करत 50 किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला, तर 5,000चा दंड वसूल करण्यात आला। मुंबईतले वाढते गुन्हे लक्षात घेता आता पोलीस अंमलदारांना सुद्धा गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार गृह विभागाने दिले। या निर्णयामुळे उपनिरीक्षक ते निरीक्षक पदावरच्या अधिकाऱ्यांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे। पोलीस अंमलदार पदवीधर असावा, तसंच 7 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी, असं गृह विभागाच्या आदेशात म्हटलंय। सोलापूरमधले प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातल्या संशयित आरोपी मनीषा मुसळेला पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मुसळेच्या जामीन अर्जावर 21 मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे। पुण्यामध्ये 4 महिन्यामध्ये 3.25 लाख वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा बेशिस्त वाहन चालकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईमध्ये 5 पटींनी वाढ झाली। एप्रिल महिन्याअखेरीपर्यंत 3,22,000 जणांवर वाहतूक नियम भंग केल्याप्रकरणी कारवाई झाली। नाशिकच्या अंबड भागामध्ये 9 वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। उदयलाल तेली असे आरोपीचं नाव असून 2016 मध्ये त्यानं गुन्हा केला होता। नागपूर पोलिसांनी शहरामध्ये ड्रग्ज फ्री नागपूर मिशन राबवले। या मिशन अंतर्गत पोलिसांनी 24 तासात 51 लाखांचे एमडी ड्रग्ज आणि गांजा जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे। धीरज श्याम मलिक आणि शुभम परसराम पेंदोर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। नागपूरच्या अंबाझरीमध्ये डोक्यावर लाकडाची फळी पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाला। इमारतीवर बांधकाम सुरू असताना एक कामगार लाकडाच्या फळ्या खाली फेकत होता। त्याने खाली न पाहता बेजबाबदारपणे फळी फेकली आणि ती वृद्धाच्या डोक्यावर पडली। या प्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल झाला। 5 महिन्यामध्ये 25,000 ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती स्थानं आढळली। त्या डासांमुळे डेंग्यू मलेरियाची लागण होते। पालिकेने आतापर्यंत डासांची 2 लाख उत्पत्ती स्थानं नष्ट केलीत। कीटकनाशक विभागाने ही कामगिरी केली। यामध्ये 25,000 ठिकाणी एडिस डास असल्याचं समोर आलं। यवतमाळच्या वणी इथं घरकुल लाभार्थी आणि सरपंचांनी वाळू सत्याग्रह केलाय। घरकुल लाभार्थ्यांना हक्काची मोफत 5 ब्रास वाळू मिळावी या मागणीसाठी सत्याग्रह करण्यात आला। निरगुडा नदीच्या कोरड्या पात्रामध्ये घरकुल लाभार्थी उतरले आणि त्यांनी वाळू उचलून सत्याग्रह केला। पंढरपूरमधल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर अनेक ठिकाणी काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू असल्यानं भीक मागू आंदोलन करण्यात आलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तोंडले बोडले ते इंदापूर मार्गावरच्या NHAIच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। दरम्यान वारकऱ्यांना कायमस्वरूपी टोल माफी करावी अशी मागणी करण्यात आली। मावळमध्ये कृषी सहाय्यक बेमुदत संपावर गेलेत। कृषी सहाय्यक हे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करत असतात, मात्र ऐन खरीप हंगामामध्ये आता शेतकरी मार्गदर्शनापासून वंचित राहणार आहे। दरम्यान शासनानं तात्काळ मागण्या मान्य करून कृषी सहाय्यकांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं चिखली आणि कुदळवाडी या भागातल्या नगररचना योजना राबवण्याचा निर्णय स्थगित केला। नगररचना योजना बिल्डरांच्या हितासाठीच राबवली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता। नांदगावच्या गिरणा डॅममधून भडगाव, पाचूर आणि जळगावच्या औद्योगिक विकास महामंडळासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलं। 2000 क्युसेक वेगानं पाणी गिरणा नदीपात्रात सोडलं, त्यामुळे पाणी टंचाई असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळाला।